पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत, कारण ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देण्यासाठी आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालय, भारतीय लष्कराने अनेक पत्रकार परिषदा घेतल्या। त्यानंतर आज रात्री 8 वाजता म्हणजे अवघ्या अर्ध्या तासांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत। आजच्या भाषणात मोदी ऑपरेशन सिंदूर बद्दल काय बोलतील याची भारताच्या 140 कोटी जनतेला उत्सुकता असेल। तसंच पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी पंतप्रधान आपल्या भाषणात कोणता स्ट्राइक करणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थीची तयारी दाखवली, त्यावर देखील मोदी भाष्य करणार का हे पाहावं लागेल। तेव्हा मोदींच्या या आपल्या संवादामध्ये संबोधनामध्ये कुठले मुद्दे असू शकतात आपण पाहूया। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा तपशील असू शकतो। पहलगामचा बदला पूर्ण झाला का याची देखील माहिती मोदी देतील असा अंदाज आहे। तर शस्त्रसंधी का, कशी आणि कोणत्या अटींवर केली याची देखील माहिती मोदींच्या या भाषणातून मिळू शकते असा एक अंदाज लावला जातोय। याशिवाय शस्त्रसंधीत अमेरिकेने मध्यस्थी केली का याचा देखील उलगडा होईल। याशिवाय शस्त्रसंधीच्या बदल्यात पाकिस्तानकडून काय मिळणार हे देखील मोदी देशाला सांगणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर काश्मीरबद्दल ट्रम्प यांच्या ऑफरवर भूमिका काय हे देखील मोदी देशवासियांना सांगतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर पाकिस्तानी दहशतवादाबद्दल जगाला पटवून देण्यात भारत यशस्वी झाला का हे देखील आता मोदींच्या भाषणातून समोर येणार का। तर यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास भारत कसं उत्तर देणार यावर देखील मोदी भाष्य करू शकतात। पाकिस्तानचे राजकीय, आर्थिक, व्यापारी निर्बंध कायम ठेवणार का याचाही उलगडा होईल। पाकिस्तानबाबत भारताचं पुढचं धोरण काय हे देखील मोदी आता भारताला सांगतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।